मित्रांनो, जर तुम्ही शाकाहारी असाल तर व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेसाठी काय खायचं हा विचार तुमच्या डोक्यात येत असेल आणि कोणी सांगितलं की व्हिटॅमिन B12 साठी नॉनव्हेजच खायला पाहिजे. नॉनव्हेज खाणं जर तुम्ही टाळत असाल आणि व्हिटॅमिन B12 तुम्हाला वाढवायचं असेल तर हे 6 व्हेजिटेरियन पदार्थ खास तुमच्यासाठी. पण व्हिटॅमिन B12 एवढं महत्त्वाचं का असतं? शरीरात रक्त वाढवण्यासाठी, नर्व्हस सिस्टीम चांगले ठेवण्यासाठी आणि DNA च्या दुरुस्तीसाठी व्हिटॅमिन B12 महत्त्वपूर्ण असतं. व्हिटॅमिन B12 साठी नॉनव्हेज तर मुख्य स्रोत आहेच, पण तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर व्हिटॅमिन B12 ची कमतरता तुम्ही कशी भरून काढाल यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 6 पदार्थ बघणार आहोत ज्यांना खाल्ल्याने आयुष्यात तुम्हाला कधी व्हिटॅमिन B12 ची कमी होणार नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करा. मी जीवन ऊर्जात तुमचं स्वागत करतो. जीवन ऊर्जात गुडघ्याच्या डिजनरेशनवर अत्यंत प्रभावी उपचार होतात. असं म्हटलं जातं की तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर चणे खा. चण्यांमध्ये ऊर्जेचा खजिना असतो. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12 बरोबर फायबर, प्रोटीन आणि भरपूर सूक्ष्म पोषक तत्व असतात. तुम्ही आठवड्यातनं एकदा पांढरे चणे आणि एकदा काळे चणे खा, ते पुरेसे असतात. दुसरं म्हणजे भाजलेले फुटाणे, तेही उत्तम स्नॅक्सचा ऑप्शन आहे जे व्हिटॅमिन B12 ने भरपूर असतात आणि ते तुम्ही तुमच्या सोबत कुठेही नेऊ शकता. पण जेव्हा व्हिटॅमिन B12 ची कमी होते तेव्हा सगळ्यात पहिलं तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतं, काम करायला ताकद राहत नाही, थोडंसं काम केल्यावरही आपण थकून जातो. अशा वेळेस समजून जावा की तुम्हाला व्हिटॅमिन B12 ची कमी आहे आणि आजच चणे खायला सुरुवात करा. त्याच्यानंतर आपल्या लिस्ट मधला दुसरा पदार्थ आहे गव्हाच्या कोवळ्या पानांचा रस. गव्हाचं कोवळं गवत स्वतःच खूप पौष्टिक अन्न आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12 चा नैसर्गिक स्रोतही आहे. 2015च्या रिसर्च मध्ये हे सिद्ध झालं की ज्या लोकांना गव्हाच्या कोवळ्या पानांचा रस दिला गेला त्यांच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स कमी होऊन शरीरातली उष्णता कमी होण्यास मदत झाली. जर 4 चमचे गव्हाच्या कोवळ्या पानांचा रस पाण्यामध्ये मिसळून सकाळी नाश्त्याच्या वेळेस अर्धा तास आधी घेण्यास सुरुवात केली तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन B12 ची कधीही कमी होत नाही आणि कमी असेल तरीही ते पूर्णपणे भरून येईल. हा रस थंड असल्यामुळे शरीरातली गरमी पण कमी करतो. पण प्रश्न उरतो की व्हिटॅमिन B12 ची कमी कशामुळे होते? काय नॉनव्हेज न खाल्ल्यामुळे व्हिटॅमिन B12 कमी होतं? तर मित्रांनो, असं अजिबात नाही. खरं तर वैज्ञानिक अभ्यास असं सांगतो की आपल्या आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरिया असतात जे व्हिटॅमिन B12 बनवण्यासाठी सक्षम असतात. पण त्यासाठी आवश्यक आहे आपलं पोटाचं आरोग्य व्यवस्थित असणं. आपल्या आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरियांची कमी होते, त्यामुळे व्हिटॅमिन B12 शरीरामध्ये बनत नाही. जसं तुम्हाला माहितीच आहे की आपल्या आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, ते जर व्यवस्थित प्रमाणात असतील तर आपल्याला व्हिटॅमिन B12 ची चिंता करायची गरज भासत नाही. यासाठी आंबवलेल्या पदार्थांना व्हिटॅमिन B12 चा चांगला स्रोत मानलेलं आहे. भारतीय जेवणामध्ये शरीरात अन्न पचवण्यासाठी आणि रासायनिक प्रक्रिया जलद होण्यासाठी या पदार्थांची कुठलीही कमी नाहीये. तुम्ही इडली खाऊ शकता, ढोकळा, पनीर, दही, नाचणी किंवा ज्वारीचं आंबील, लोणचं हे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. याने तुमचं अन्नपचन सुधारून पोट हलकं राहतं, आतडे मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढून चांगल्या बॅक्टेरियांची निर्मिती होते. पण त्याआधी 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. जर तुमच्या गुडघ्यांची झीज झाली असेल तर माणसाला अनेकदा भयानक त्रास होतो. गुडघ्याचं ऑपरेशन करून पण अनेक व्यक्तींची अवस्था सुधारत नाही. त्यामुळे या सर्व प्रॉब्लेमवर नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी जीवन ऊर्जाने गुडघ्याच्या डिजनरेशनवर विशेष ऑटोलोगस थेरपी आणली आहे, जिच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या गुडघ्यांना मोठा फायदा झालाय. जर तुमच्या ओळखीमध्ये खरंच कुणाला गुडघ्याचा किंवा मणक्याचा असह्य त्रास असेल, त्या व्यक्तीला बरं होण्याचा योग्य पर्याय मिळत नसेल तर त्याला एकदा तरी जीवन ऊर्जात संपर्क करायला नक्की सांगा. पण मित्रांनो, व्हिटॅमिन B12 ची कमी ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. 50% पेक्षा जास्त लोकांना व्हिटॅमिन B12 ची कमी होते. पण चांगली गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन B12 मिळवणं खूप अवघड नाहीये. दुधामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन B12 असतं. जर तुम्ही दिवसभरामध्ये 1 ग्लास जरी दूध पिलात तरी दैनंदिन गरजेच्या 50% व्हिटॅमिन B तुमच्या शरीराला मिळेल. त्याचबरोबर बाकीचे दुधापासून बनलेले पदार्थ आहेत जसं की दही, ताक, पनीर, तूप यांमध्येही योग्य प्रमाणात व्हिटॅमिन B12 असतं. दह्यामध्ये रोजच्या गरजेच्या 46% व्हिटॅमिन B बरोबरच प्रोबायोटिक पण असतात जे आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढवतात, ज्यामुळे शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता सहज भरून निघते. दुपारच्या जेवणानंतर मीठ टाकून ताक पिल्याने गॅस, अपचन यासारख्या समस्या होत नाहीत. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12 ची कमी भरून काढण्यास मदत मिळते. तुम्ही प्रयत्न करा की दूध देशी गाईचंच घ्या, ते
हेल्दी असतं आणि त्यामुळे व्हिटॅमिन B12 पण तुमच्या शरीराला मिळून जातं. आणि मित्रांनो, अजून तुम्हाला माहिती आहे का, व्हिटॅमिन B12 चा आणखी महत्त्वाचा स्रोत म्हणजे मोड आलेली कडधान्य. जेव्हा कडधान्याला नैसर्गिकरित्या अंकुर येतात तेव्हा त्याच्यामध्ये सायनोकोबालामिन तयार होतो, जो शरीरात रक्त तयार होण्यासाठी, मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी उपयोगी असतो. सायनोकोबालामिन हे व्हिटॅमिन B12 चं वैज्ञानिक नाव आहे. जर तुम्ही मोड आलेले कडधान्य खाण्याची सवय लावली तर तुम्हाला व्हिटॅमिन B12 चीच नाही तर कुठल्याही दुसऱ्या व्हिटॅमिन किंवा मिनरल्सची कमतरता होणारच नाही. हे एक पॉवरफुल मल्टीव्हिटॅमिन फूड आहे. जर तुमची त्वचा पिवळी वाटत असेल, चेहऱ्याला बघून असं वाटत असेल की रक्ताची कमी आहे, तर मोड आलेली कडधान्य तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन आहे. पण मी समजू शकतो की तुम्ही काय विचार करत असाल, मोड आलेली धान्य खाणं किती मुश्किल आहे. पण मोड आलेले धान्य चांगल्या पद्धतीने बनवलं तर खूपच स्वादिष्ट बनतात. मला स्वतःला मोड आलेल्या मुगाचा मसालेदार नाश्ता खूप आवडतो. त्यासाठी 4-5 तासांसाठी पाण्यामध्ये मूग भिजायला ठेवा. 4-5 तासांमध्ये मूग फुगतील. त्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून लाईट पासून दूर गरम जागेत ठेवा. 10-12 तासांमध्ये त्याला खूप छान मोड येतील. त्याला मग थोडं मसालेदार बनवण्यासाठी एका वाटीत मोड आलेले मूग घ्या. त्यात कापलेला कांदा, टोमॅटो, सेंधव मीठ, काळी मिरची पावडर, थोडंसं आलं आणि लिंबाचा रस, कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड आणि थोडंसं तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. बस तयार झालं तुमचं व्हिटॅमिन B12 चं सप्लिमेंट. याला तुम्ही नाश्ता म्हणून पण खाऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता. आठवड्यातनं 2-3 वेळा तुम्ही मोड आलेली ही कडधान्य खाल्ली तर तुम्हाला व्हिटॅमिन B12 ची कधीही कमी होणार नाही. पण असा विचार करणं की व्हेजिटेबल्स मधून व्हिटॅमिन B12 मिळतच नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं असतं तर आपण निसर्गाला बँकरप्ट म्हणू शकलो असतो. पण निसर्गाचा खजिना भरपूर आहे आणि त्यापैकी एक खजिना म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर. त्यासाठी तुम्हाला शेवग्याचं झाड शोधून पानं तोडण्याची गरज नाहीये, कारण शेवग्याच्या पानांची पावडर तुम्हाला खूप सहजतेने मार्केटमध्ये मिळून जाते. या पावडरला तुम्ही मसाल्यासारखं किचनमध्ये ठेवू शकता. तुम्ही या पावडरचा 1 चमचा पीठ मळताना त्याच्यामध्ये टाकू शकता, भात शिजवताना त्याच्यात टाकू शकता किंवा भाजीमध्ये टाकू शकता किंवा सोप्या पद्धतीने 1 चमचा पाण्यात मिसळून पिऊ शकता. कारण व्हिटॅमिन B12 पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे, त्यामुळे पाण्यात घेतल्याने शरीरामध्ये पटकन शोषलं जातं. त्याच्यानंतर ज्या सिजनेबल पालेभाज्या आहेत त्यांना तुम्ही नक्की खा, त्यात पण तुम्हाला व्हिटॅमिन B12 मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही हे 6 पदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केले तर तुम्हाला व्हिटॅमिन B12 ची समस्या कधीच होणार नाही. त्याऐवजी तुम्ही पाहाल तुम्हाला जी काही लक्षणं दिसत होती ती पण आपोआप कमी व्हायला लागतील. तर आजच तुम्ही तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन B12 चेक करण्यासाठी ब्लड टेस्ट करून घ्या. त्यानंतर या पदार्थांना तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करून 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा ब्लड टेस्ट करा. तुम्ही बघून हैराण व्हाल की व्हिटॅमिन B12 चं प्रमाण किती वाढलं आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुमचे गुडघे झिजले असतील, गुडघ्याचा त्रास असेल, गुडघ्यात वेदना असतील, कंबर दुखत असेल, सायटिकाचा त्रास असेल, तर या सर्व त्रासांवर जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये अत्यंत रामबाण उपचार होतात. जर असा कुठलाही त्रास असेल तर नक्कीच जीवन ऊर्जातील तज्ज्ञ डॉक्टरांना संपर्क करा. तुमच्या वेदना दूर होऊन आयुष्यामध्ये पुन्हा एका आनंदाची सुरुवात होईल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.